गेट रेडी फॉर वर्क. येस, वर्क. त्याला मान द्यायला लागला तुम्ही, तर इतर लोक पण देणार आहेत. घराची साफसफाई, स्वच्छता, स्वयंपाक करणे, मुलांची काळजी घेणे, घर आवरणे, हे सगळे काम आहेत. आणि ते अतिशय अवघड निगुतीनं, प्रेमानं, कौशल्यानं, क्रिएटिव्हिटी त्याच्यात दाखवावी लागते. अक्षरशः हे अनएंडिंग काम असतं. वर्क फ्रॉम होम असताना सुद्धा मला कुठे कोण बघणार आहे, मीटिंग कुठे आहे, माझ्या स्वयंपाकच मला करायचा आहे ना, तर मग कशाला हे करायचं, मग ती आंघोळही संध्याकाळी ढकलणे, असले सगळे प्रकार होतात. आणि त्याच्यामुळे मग आपण स्वतःच प्रश्न विचारायला लागतो, आईला घरातले आपल्याला सिरियसली का नाहीत घेत. तुम्हाला अजिबात तो रिस्पेक्ट मिळणार नाही, कारण की तुमचे कपडे, मी रिलॅक्स्ड आहे, मी कॅज्युअल आहे, अतिशय फ्रेंडली आहे, अप्रोचेबल आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही मला कॅज्युअलीच घ्या, असेच आपले कपडे सायन्स देत असतात. तुम्हाला लोकांनी सिरियसली घ्यावं, घरातल्यांनी तुम्हाला मान द्यावा, पटकन बाहेरून कोणी आलं तरी सुद्धा सतत जे आपण लपतो, असले प्रकार होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल, सेट अ सिस्टीम. आपल्या कामाच्या, वर्क फ्रॉम होम वाल्यांना तर अजिबात रिस्पेक्ट मिळत नाही. लॅपटॉप उघडून कुठेही तुम्ही बसता, याचा अर्थ तुम्ही कुठे ऑफिसमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला किती डिस्टर्ब केलं तरी चालेल, असं इतरांना वाटतं दुर्दैवानं. परंतु तुम्ही जर त्याची एक्झॅक्ट सिस्टीम केली, की इतक्या वाजता तुम्ही उठता, इतक्या वाजता तुम्ही घरातून तयार होता, घराच्या बाहेर जरी पडायचं नसलं तरी पूर्णपणे तयार होता, आणि तयार झाल्यानंतर तुम्ही कामाचे कपडे घालता, म्हणजे करेक्ट फिटिंगवाले पण तरी कम्फर्टेबल, तरी लाऊंज वेअर, हे सगळं तुम्ही घालता, आणि मग तुम्ही काम करता. तुम्ही बघा, तुमचा माइंडसेट सुद्धा किती कामाचा, स्वतःला तुम्ही सिरियसली घ्यायला लागता, तेव्हा घरचे पण घ्यायला लागतातच.